नमस्कार, माझं नाव प्रेमराज शेळके. आज मी तुमचं देविका बँक्वेट हॉल सातारा येथे स्वागत करत आहे. तर माझा जो व्यवसाय आहे गुरुकृपा केटरर्स आपण सातारमध्ये करतो. गेली 13 वर्ष आपण गुरुकृपा केटरर्स अँड फूड सर्व्हिसेसमध्ये आहोत. आपण 18 आणि 19 लग्नाची आणि हळदीचा कार्यक्रम आहे 18-19ला. त्यासाठी आपल्याला इथं केटरिंगची ऑर्डर देण्यात आलेली आहे. तर हॉल जो आहे तो आपण बघितलो. हॉलला आल्यानंतर ना की आपलं गुरुकृपा केटरर्स म्हणजे एक जास्त बल्कमध्ये कसं जेवण केलं जातं किंवा कशी सर्व्हिस दिली जाते त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर आपण गुरुकृपा केटरिंग हा व्यवसाय गेली 13 वर्ष करतोय. त्याच्यामध्ये आपण 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत फूड सर्व्हिसेस देतोय. आपले सातारमध्ये सर्व हॉल आपले कस्टमर आहेत. सातारमधले VIP डॉक्टर्स, इंजिनियर्स असे मोठे मोठे क्लायंट्स आहेत. सातारबरोबरच आपण सातारा शहरातील आजूबाजूचे जे हॉल आहेत तिथं पण आपण लग्नाच्या ऑर्डर केलेल्या आहेत गेल्या 13 वर्षामध्ये. प्लस आपण डेस्टिनेशन वेडिंग हा एक नवीन इव्हेंट असतो जो आउटडोअरला हिल स्टेशनला केला जातो, तोही आपण करतो. तर गुरुकृपा केटर्स हे कमीत कमी 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत सर्व्हिसेस आपण देतोय. तर आज आपण की हे प्रिपरेशन कसं केलं जातं केटरिंग म्हणजे एक बल्कमध्ये जास्त ज्यावेळेस लोक असतात, जास्त मेनू असतात, ते कसं केलं जातं तर ते आज तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर आज तुम्ही माझ्यासोबत राहतातच. तर धन्यवाद. गुरुकृपा केटर्समध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. ठीक आहे, करा सर. नमस्ते. जसं आपण म्हणतो की उद्या आपली ऑर्डर आहे, तर आपण आपला आता प्लॅन चालू झालेला आहे केटरिंगसाठी. आपला संध्याकाळी स्टार्टर वगैरे आहे, स्टार्टर आहे, सूप आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण गेलो की आल्यानंतर स्टार्ट कुठून करतो तर सर्व जी भांडी जी आहेत आपली केटरिंगची, तर आल्यानंतर पहिलं ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ना ते आतमध्ये जातात आणि तिथून पुढं काम चालू होतं. तर पहिलं आलं की सर्व एकदा पूर्ण स्वच्छ क्लिनिंग होणार भांडी वगैरे आणि त्याच्यानंतर आत गेल्यानंतर काम चालू होणार. ठीक आहे, थँक्यू. नमस्ते, मी प्रेमराज शेळके. जसं आपण सांगितलं की आज आपला इव्हेंट आहे आज उद्या, तर आपण आपलं केटरिंगची सुरुवात जी आहे कुठल्याही कामाची सुरुवात आपण कुलदेवतेचं नामस्मरण किंवा श्रीगणेश करतो. तसं आपल्या केटरिंगमध्ये पण आम्ही काय करतो, आमच्या कामाची सुरुवात करताना आम्ही आमची जी शेगडी आहे म्हणजे आपलं अन्न सगळं तयार होतं त्या शेगडीचं आपण पूजन करतो आणि तिथून पुढेच आमची कामाची सुरुवात होते. तर आपण पहिले आपण शेगडी पूजन करून कामाला स्टार्ट करू. नमस्ते. जसं आपण म्हणतो की आज आणि उद्या आपली ऑर्डर आहे, त्यासाठी आपण मगाशी मंडे आपण आज आणि उद्या जी ऑर्डरसाठी लागणारा किराणा आहे किंवा जे मटेरियल आहे, जे गोष्टी आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर किराणा बारमध्ये बघू शकतो इथं तेल डबे आहे, त्याच्यानंतर इथं चटणी वगैरे मसाला आहे, हे काजू आहेत. तर आपण ग्रेव्हीमध्ये काजू तुकडा वापरतो. त्याच्यानंतर मगज बी आहे आणि जे मटेरियल आहे पूर्ण आपलं फ्रेश आणि हे आहे. त्याच्यामध्ये आपण निवडक माल घेतो. तर निवडक मालमध्ये रवा वगैरे आहे की जेणेकरून कोणाला कोणताही त्रास होणार नाही असं. तर ह्यामध्ये हे आपल्याकडे मसाले हे मसाल्याची पेटी बघू शकता तुम्ही. तर ह्यामध्ये असे मसाले येतात. मसाले आल्यानंतर ना जो राईस आहे आपल्याकडं
तो कोहिनूर टॉपी राईस आहे. राईस आणल्यानंतर ना म्हणजे आपल्याला पापड पण आहे ते पूर्ण पापड जे आहे ते लिज्जत पापड आहेत. पूर्ण टाटा सॉल्ट आहेत. टाटा वेस्ट करणार प्लस इथं हिरा बेसन आहे. जे पूर्ण जे मटेरियल आहे ते पूर्ण सगळं निवडक आहे, स्वच्छ आहे आणि पूर्ण प्रॉपर असं ब्रँडेड मटेरियल आहे. जे आपण ब्रँडेड मटेरियल घेऊनच काम करतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता जे आपण ह्याच्यासाठी पीठ वगैरे लागणार आहे तर स्वतः आपण गहू परचेस करून ते पीठ वगैरे दळून आणलेलं आहे. ते पण तुम्ही बघू शकता. तरी शेंगदाणे पण आहेत. असे प्रत्येक जो पदार्थ आहे जो बनणार आहे पूर्ण ब्रँडेड आणि निवडक मटेरियल पासून बनणार आहे. तर तुम्ही बघताय त्यामध्ये काजू आहे. दुसरी गोष्ट संध्याकाळी आपल्या बेस मंचावर त्यासाठी जी चटणी वगैरे लागणार आहे ते पण सगळं दिसतंय तुम्हाला. पूर्ण बघू शकता तुम्ही. उद्या शेंगदाण्याची खिचडी वगैरे सगळे आहे. तेल आहे. संध्याकाळी चहा कॉफीचं पण आहे. मटेरियल आहे. पूर्ण असं मटेरियल तुम्हाला दिसेल. बघू शकता मसाले पण आपल्याकडे जे आहेत पूर्ण तर एव्हरेजचे मसाले पूर्ण ब्रँडेड मसाला आहे. दुसरी गोष्ट की आपण जे आपल्याकडे जे मटेरियल येणार आहे हे केसर एव्हरेजचं केसर आहे. केसर आहे हे आपण स्वीटमध्ये वापरतो. हे केसर पण बघू शकता तुम्ही. मटन मसाला आहे. हा सांबर मसाला आहे. हे पूर्ण सगळं ब्रँडेड आहे. चाट मसाला आहे. सगळे एव्हरेजनं ब्रँडेड आहे. तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता. साधी मुगडाळ तुरडाळ जरी घेतली तर ती ही पॅकिंग केलेली निवडक आहे. जे आपण निवडक मटेरियल वापरतो. ग्रेव्हीसाठी जे आपण वापरतो हे मगज बी आहे. उद्यासाठी आपल्याला जो काजू पनीर काजू मसाला आहे आणि स्वीट आहे त्याच्यामध्ये काजू पण ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचा काजू आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तुकडा वगैरे काजू तुकडा जो आपण ग्रेव्हीत वापरणार आहे हा काजू तुकडा आहे. तेल डबे पण पूर्ण सोयाबीन सनफ्लॉवर आहे. पूर्ण फ्रेश आहे. कोणताही डबा आपण हे केलेला नाही. आता वापरण्यासाठी पूर्ण पॅकिंगचे डबे असं आपण किराणा वगैरे मटेरियल वापरतो. जेणेकरून काय होतं मटेरियल जर आपण क्वालिटीचं वापरलं तरच मटेरियल जर क्वालिटीचं वापरलं तरच पुढचे जे पदार्थ आहेत तेच क्वालिटीचे होणार आहे. त्यामुळे मटेरियल चांगलं तर सगळं चांगलं. त्यानुसार तुम्ही बघताय हे आपण मटेरियल सगळं निवडक स्वच्छ आणि क्वालिटीचं आणि ब्रँडेड मसाले वगैरे आहेत. नमस्ते. जसं मी म्हणते की उद्या आपल्याला आज आपले मेनू आहे आपण इथं ऑर्डर मेनूनुसार जे आपल्याला मंडई लागते ते आपण सकाळी मंडई पूर्ण फ्रेश म्हणजे आपण मंडईतून आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ही मंडई आहे. त्या मंडईमध्ये जे मेनू असतील आपले त्यानुसार कॅप्सिकम फ्लावर जे मेनूनुसार बनवलेली मंडई आहे ते आपण आणलेले आहे आणि पूर्ण फ्रेश आहे. आणि पूर्ण हे आता थोडीशी महागाई आहे म्हणजे शेतकरी राजांना पण मिळाला पाहिजे. त्यांना पण मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण एकदम सुंदर अशी म्हणजे तुम्ही बघू शकता. माझं नाव प्रेमराज शेट्टी. आज मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की आज आपली देविका बँकेट हॉलमध्ये केटरिंगची ऑर्डर आहे. आज उद्या लग्न आहे. तर आता आपण जे प्रिपरेशन चालू करणार आहे. आता आपण मटेरियलची गाडी थोड्या वेळात खाली झाली. तर आता आपण की आज आपला मेनू काय आहे त्या मेनूनुसार आपलं पुढचं काम चालू राहणार आहे. तर 2 मिनिटात तुम्हाला मी मेनू दाखवतो. तर मेनू हे आहे
त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला 3 ते 4च्या टायमिंगमध्ये वेलकम चहा कॉफी बिस्किट वगैरे आहे. त्याच्यानंतर स्टार्टर चाट आणि मेन डिनर असा आपला मेनू आहे. तर त्याचं प्रिफरन्स प्लॅन आता आपण करणार आहोत. नमस्कार. जसं आपण म्हटलेलं की आज आपली ऑर्डर आहे गुरुकृपा केटरिंगची देविका हॉलमध्ये. तर आता आपण एक स्टेप बाय स्टेप आपले प्रोग्राम चालू होणार. तर आता थोड्या वेळात साखर आणि सुपारी पानचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यासाठी आपल्याला जर वेलकम ड्रिंक सांगितलेले तर चहा कॉफी वगैरे आहे. तर आपण बघू शकता की आता प्रेपरेशन आपण लावलेलं या चहा कॉफी लावलेले आहे. आता पाहुणे मंडळी पण आलेली तिथे. त्यांनी पण आपण बघतोय की आपल्यासोबत वगैरे चालू आहे. चाट आणि स्टार्टर पण चालू होणार आहे. तर या पुढे आपण तुम्हाला दाखवतो. तर आमचे जे सर्व्हिस बॉयज वगैरे आहेत ते पाणी चहा कॉफी वगैरे थोड्याच वेळात आपण पाणीपुरी
भेळ आणि चाटचे जे काउंटर आहेत ते चालू करणार आहात. तुम्ही बघू शकताय की हे भेळ आहेत हे आमचे रोहित जगताप म्हणून मित्र आहेत की त्यांचं भेळ एक नंबर असतात. हे थोड्या वेळ चालू होईल. आता हे पाणीपुरीवाले तर हे पण थोड्या वेळ चालू होईल. चाटमध्ये सर्वांना भेळ टेस्ट केली होती. आपण त्यांना पाणीपुरी पण टेस्ट केली छान आहे. ठीक आहे थँक्यू सर. आता आपण थोड्या वेळात पाणीपुरीचं पण स्टॉल चालू करणार आहोत. तुम्ही बघताय जसं केटरिंगमध्ये सातारामध्ये ते गुरुकृपा केटरिंग स्थापन केले 13 वर्ष काम केलं. 13 वर्षामध्ये आपण सातारामध्ये सर्व हॉलला काम केलं. सातारामध्ये म्हणजे पूर्ण देविका असो देवी असो स्वराज असो सातारामध्ये सगळ्या हॉलमध्ये आपण काम केलं. सोबतच आपण आउटडोअर केटरिंग म्हणतो आणि आपण केटरिंगमध्ये फक्त केटरिंग त्याच्यामध्ये आउटडोअर केटरिंग डेस्टिनेशन वेडिंग त्याच्यामध्ये आपण हेरिटेजवाडी असे भरपूर ठिकाणी काम करतो. तर तुम्ही सुद्धा सातारामध्ये कोणाला एक केटर्स हवा तर नक्की तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता. गुरुकृपा केटर्स टेंबर्शन. चाट वगैरे बघितली. चाटमध्ये आता आपल्याकडं संध्याकाळी कॉम्पिटिशन संगीतचा कार्यक्रम चालू होता. त्यासाठी व्हेज मंचुरियन मसाला वाढता असं स्टार्टर आणि सूपमध्ये आहे. थोड्या टेस्टिंगमध्ये आलो. त्यानंतर पाहुणे त्याचा आस्वाद घेतला. लाईव्हमध्ये लाईव्हमध्ये मंचुरियन ते सलाड वगैरे हे खूप आहे
आपण म्हटलोच की उद्या लग्न आहे, तर लग्नाला जे मेनू आहे त्याच्यामध्ये एक रबडी म्हणून स्वीट्स आयटम आहे. जेवणामध्ये महत्त्वाचं असतं ते स्वीट म्हणजे जेवणाचं हार्ट असतं. पूर्ण प्युअर मिल्कची रबडी आहे. ही मिल्कची रबडी आहे. तर हे ओरिजिनल अंजीर आहे. तर हे अंजीर कट होणार म्हणजे पीसेस आणि हे क्रश होऊन आपण ते रबडीमध्ये टाकणार. तर हे ओरिजिनल अंजीर आहे. तर उद्या ही अंजीर रबडी आपली तयार होईल. आता ह्याचं प्रिपरेशन चालू आहे. शेवटी जसं आपण म्हटलं की आज आपला प्रोग्राम चालू आहे टी व्ही हॉलमध्ये. तर आता संगीतचा कार्यक्रम चालू झाला आहे. प्लस स्टार्टर सूप वगैरे चालू झालेलं आहे. आरामाना कबाब, व्हेज मंचुरियन आणि सूप आणि स्टार्टर सर्व चालू आहे. तर आता आपण थोड्या वेळातच जो मेन डिनर आहे संध्याकाळचा, तर डिनरमध्ये जे काही प्रिपरेशन होणार आहे, कसं कसं आपलं काम करायचं असं लावलं ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. तर आता हा एक डिश काउंटर आहे. इथं आपली जेवढी जेवढी डिशची ऑर्डर आहे तेवढी डिश आहे. तिथं 250 डिश लावलेले आहेत. 250 डिश आहेत. तर इथं सेटिंग अरेंज पण आपण 200च्या आसपास केलेले. तुम्ही बघू शकता आता राऊंड टेबल आहे. राऊंड टेबलवरती अशी बुफेची पूर्ण सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे. त्यासोबतच इकडं जो मेन कोर्स आपण लावणार आहे तो मेन कोर्समध्ये सगळं आपण रेडी करून ठेवतो. तर हे करू शकता. म्हणजे हे कोशिंबीर पापड जो मेनू आहे आजचा, त्यानुसार पुरी, छोले, मसाला, जिरा राईस, दूध, वरण, गुलाबजाम, कुल्फी, तवा भाजी असा हा मेनू आहे. सोबतच मसाले पान आणि मले कुल्फी पण आहे. तर आपलं जे जेवणाची ऑर्डर आहे ती सरासरी 250 लोकांची आहे. तर जेवणाच्या ऑर्डरमध्ये जो आता आपण मेन कोर्समध्ये जो मेनू आहे तो आपण सांगितला. त्याबरोबर मसाले पान आणि मलाई कुल्फी आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण जेवण अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण एक छोटासा हा बोर्ड बनवलेला आहे की अन्न हे पूर्ण आहे, तर खूप वेळा वाया घालवू नये. आणि जेवढं आपण ताटामध्ये घेऊ तेवढंच खावं. की आम्ही प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो की अन्न हे पूर्ण नये, तुम्ही वाया घालवू नका. त्यासोबत आपली जी स्पेशलिटी आहे गुरुकृपा केटरची, तुम्ही बघताय लग्न समारंभ आहे. तर आज आपण एक आजचा सकाळपासूनचा जो प्रवास होता तुम्ही बघितला. त्याच्यामध्ये वेलकम, चाट, स्टार्टर जे कसं कसं आपलं प्रिपरेशन सकाळपासूनचं प्लॅनिंग झालं. तर आता एक मेन आपण संध्याकाळची जी वेळ आहे ते डिनरच्या आपण हे बघणार आहे. तर आपण थोड्या वेळात डिनरच्या वेळात चालू होईल. तर आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद. नमस्ते. जसं म्हटलं की आज आपली गुरुकृपा केटरची ऑर्डर आहे. तर आता आपण सकाळपासून प्रोग्राम चालू आहे. त्यामध्ये आपण वेलकम ड्रिंक, स्टार्टर, चाट, पाणीपुरी, रगडापुरी हे सर्व दिलेले. तर आता मेना जो आहे शेवटचा संध्याकाळचा 18 तारखेचा वेळ आहे. जे जेवण आहे मेन कोर्समध्ये काय काय आहे ते आता आपण बघूया. आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळचा आपला प्रोग्राम पूर्ण होईल. नंतर दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम चालू होईल. या 2 मिनिटं आपण बघूया. मेन कोर्समध्ये संध्याकाळी डिनरमध्ये काय काय कोशिंबीर आहे, पापड, शेंगदाणा चटणी, कोथिंबीरची वडी आहे, पुरी, छोले मसाला, जिरा राईस, वरण आहे पूर्णचं, गुलाबजाम आहे आणि कुल्फी आणि एक लाईव्ह भाजी येते. तर ही तवा भाजी, आता इथं तवा भाजी आहे. हा जो तवा भाजी आहे हा लाईव्ह असतो. ह्यामध्ये अशा पूर्ण वेगवेगळ्या सगळ्या भाज्या तुम्ही बघू शकता. प्रत्येकाला जी आवडेल, समजा भेंडी आवडते कोणाला, कोणाला मशरूम आवडतं, कोणाला बेबी कॉर्न आवडतं. तर जे हवं आहे ते तो घेणार आणि तो बनवून देणार. कधी उदाहरण लाईव्हमध्ये भाजी
तयार करून तो देणार. ठीक आहे, थँक्यू. नमस्ते. जसं मी म्हटलं की आता आपण थोड्या वेळातच डिनर चालू होणार आहे. तर आता आपण इकडं जो आज मेनू आहे आमच्या सुजाता मॅडम आपण टेस्टिंगला दिला की त्याची थोडंसं आपण रिव्ह्यू घेऊया. बोला. खूपच छान सगळं टेस्ट आहे, आवडल्या. मी कुकिंग क्लासेस घेते, त्यामुळे टेस्टिंगला म्हणजे कळालं की त्याच्या खूप छान आहेत सगळ्या टेस्ट. परफेक्ट जेवण झालेलं आहे. मी हॅपी झाले खूप. जसं आपण काल देवीगावला आपली ऑर्डर आहे. तर आज जो आपला स्टाफ आहे तो 2 स्टाफ आहेत. आपले मुंबईचा VIP स्टाफ आहे आणि रेग्युलर आपला पण स्टाफ आहे. तर आपण एकदम VIP आणि प्रीमियम सर्व्हिस देतो. तर त्याच्यामध्ये आपले एक सागर मॅनेजर आहेत, महेश मॅनेजर आणि जितू मॅनेजर असे मॅनेजर. तर आपला स्टाफ बघता तुम्ही. स्टाफमध्ये बॉईज आणि गर्ल्स अशी 2 टीम असतात जे सर्विंगला पूर्णपणे सर्विंगचे जे काम आहे ते त्या करत असतात सर्वजण. त्याच्यामध्ये सोबतच आपलं फूड सर्व्हिसला पण बॉयज असतात. केटरिंगची ऑर्डर आहे. तर त्या ऑर्डरमध्ये काल संगीतचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये वेलकम ड्रिंक, स्टार्टर, सूप, संगीतचं जेवण संध्याकाळचं असा आपला एक वर्क ऑर्डरनुसार प्लॅन होता, तो आपण काल बघितलाच. त्याच्यानंतर आज आहे मेन कोर्समध्ये जे लग्नाचं जेवण आणि नाश्ता आहे. नाश्त्याचं तर आपण तुम्ही थोडा वेळ बघितलंच. तर आपण ह्याच्यामध्ये गुरुकृपा केटरिंग महत्त्वाचं काय करतं, स्वच्छता, हायजेनिकपणा आणि VIP सर्व्हिस ह्या 3 गोष्टीवरती जास्त फोकस करतं. आणि गुरुकृपा केटर्स हे सातारमध्ये आपण गेले 13 वर्षे ही सर्व्हिस देत आहोत. आणि ह्या सर्व्हिसमध्ये आपण पूर्णमध्ये आउटडोअर केटरिंग पण करतो, जसं की डेस्टिनेशन वेडिंग असतं, फेरीद्वारे इकडे तिकडे. दुसरी गोष्ट हे विठ्ठल मंगलम हॉल, म्हणजे सातारमधले सर्व हॉल आहेत जिथं आपण केटरिंगच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि विशेष म्हणजे काय आहे आपल्याकडे की आपण कमीत कमी 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत पूर्ण नियोजन करतो जेवणाचं. आणि आज जसं तुम्ही बघितलं की पूर्ण VIP स्टाफ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण कुकिंगचे काय काय प्रोसेस होतात त्या पण आपण तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे. तर उद्या जर तुम्हाला 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत केटरिंगची कोणतीही ऑर्डर असली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि की फक्त लोकांना सातारमधल्या काय वाटतं की पुणे मुंबईची सर्व्हिस सातारमध्ये मिळत नाही, तर ही सर्व्हिस आपण सातारमध्ये पुणे मुंबईची सर्व्हिस पूर्ण सातारमध्ये VIP सर्व्हिस आपण सातारमध्ये देतो.
तर ते आपलं गुरुकृपा केटर्स आहे. आणि आमची टॅगलाईनच अशी आहे की स्वाद मन तृप्त करणारा, सेवा मन जिंकणारी. म्हणजे आम्ही तुम्हाला जेवण असं देणार की तुमचं तुम्ही हाताची बोटच चाटली पाहिजे, म्हणजे थोडक्यात की मन तुमचं तृप्तच झालं पाहिजे आणि सर्व्हिस पण चांगली देणार. पण स्वाद मन तृप्त करणारा, सेवा मन जिंकणारी. तर तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचं जेवण देतो. आणि हे सर्व्हिसचा विषयच नाही आणि सर्व माफक दरामध्ये आहे. तर तुम्ही आमच्याशी एकदा नक्की संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. जसं मी म्हटलेलं की आज आपली देवीने हॉलला ऑर्डर आहे. तर जेवणामध्ये मेन जास्त जे स्वीट असतात, तर आज आपल्याकडे स्वीट जे आहे ते अंजीर रबडी आहे. तर जेवणामध्ये स्वीट हे जेवणाचं हाट असतं. स्वीट मेन तर जेवण. तर आपण मग त्या अंजीर रबडी, तर अंजीरमध्ये ह्या अंजीर रबडीमध्ये आपण रबडी बघितली कशी काल तयार झालेली आहे. तर आपण त्यातला अंजीरचा ओरिजिनल क्रश टाकणार आहे. अंजीरचा ओरिजिनल क्रश असतो. तर हे तुम्ही बघताय अंजीरचे तुकडे आहेत, ते आपण टाकतो. अंजीरचे तुकडे बघितले, हे ओरिजिनल ड्रायफ्रूटचा अंजीर आहे. तर अंजीरचा आपण हा क्रश केलेला आहे. आता क्रश आपण हा मिक्स करणार आहे. असं म्हणलं की आपण जेवणामध्ये स्वीट हे जेवणाचा हाट असतो. तर स्वीटमध्ये आपण अंजीर रबडी मिळते, आपण अंजीर क्रश हे केलं आहे. तर हे तुम्ही बघताय पूर्ण ड्रायफ्रूट आणि हे एव्हरेज केसर आपण त्यात मिक्स करणार आहे. मिक्स करू. जसं म्हटलं की आज 18-19ला आपलं देविका हॉलला लग्नाचा कार्यक्रम आहे आणि गुरुकृपा केटरर्सला जे ऑर्डर आहे. तर केटरिंगचा तुम्हाला थोडक्यात सांगितलं कसं प्रिपरेशन प्लॅन असतो, कसं प्रोसिजर चालते, कसे फूड तयार होतात. आणि उद्या भविष्यात कोणालाही जरी सातारमध्ये देविका हॉल असो किंवा सातारमध्ये कोणतीही किंवा बाहेर जरी आउटडोअरला तुम्हाला केटरिंगची सुविधा हवी असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. त्याच्यामध्ये आम्ही इन्स्टाला आहोत, फेसबुक, टेलिग्राम, सोबतच आम्ही यूट्यूब चॅनलला पण अवेलेबल आहोत. आणि आमचा संपर्क नंबर आहे 9975131817. तुम्ही ह्याच्यावरती कधीही कॉल करू शकता. आपला एक कस्टमर ID नंबर पण आहे 8304845651. तुम्ही कधीही सातारमध्ये इथे संपर्क करू शकता. आपलं ऑफिस आहे श्रीनाथ कॉलनी, कुपर कॉलनीच्या अपोजिटला. आणि आपलं एक आउटलेट आहे कामाने हाऊस चौकामध्ये, गुरुकृपा फूड प्लाझा म्हणून. तर तुम्ही तिथं अवश्य भेट देऊ शकता. धन्यवाद. नमस्कार. प्रेमराज शेळके. जसं मी म्हटलं की तुम्हाला आता आपण वराडी मंडळी पाहुण्यांसाठी जे जेवण आहे 700 लोकांचं आहे आपल्याकडे. त्याचा जो मेन कोर्स आहे आता आपण तो चालू केलेला आहे बुफे. तर ह्या बुफेमध्ये काय काय ते बघूया आपण. तुम्ही बघता इथे ग्रीन सलाड आहे, हे कोल्हापुरी खरडा, ग्रीन चटणी वगैरे आहे. त्यानंतर पापड आहे, तू बराव पापड, पुरी, वडा आहे, काजू पनीर मसाला आहे, व्हेज बिर्याणी आहे, जिरा राईस आहे, दाल तडका, चपाती, अंजीर रबडी, मिक्स व्हेज ग्रेव्ही आहे, सुरळीची वडी आहे. तुम्ही बघताय सुरळीची वडी.
आणि डॉलरची रेट आहे. तर हा जो बघितला आपण बुफे आहे हा मेन कोर्स आता चालू झाला आहे. तर पाहुणे मंडळी जेवाय बसलेले तुम्ही पाहू शकता. पण घ्या. गुरुकृपा कॅटरर्स स्वाद मन तृप्त करणारा सेवा मन जिंकणार. आता जेवण चालू झालेलं तर आपण बघूया थोडंसं प्रतिक्रिया काय आहे की आपलं जेवण आवडलंय का हे. तर समोर काका बसले काकाने अंजीर रबडी घेतलेली. काका आवडली का रेंजे? मस्त आहे. अंजीर रबडी छान आहे. ओके ओके थँक्यू. तर काकांना अंजीर रबडी आवडलेली आहे. असे भरपूर आपण त्यांना विचारूया. तुम्हाला काय काका हवं का? हे महेश आणि चपाती. इथे इकडे बघा. बाकी जेवण कसं छान. ओके शिंदे साहेब बसलेले जेवण आपण नंतर कसं आवडतं का? एकदम छान. ओके थँक्यू. महेश त्याचा विचार आता महेश विचार तुला काय हवं आहे का? जेवण खूप सुंदर आहे बरं का. सुंदर जेवण आहे सुंदर. नमस्ते मी प्रेमराज शेट्टी. समजलं आज आपल्याला गुरुकृपा कॅटरर्स देवीने हॉलमध्ये ऑर्डर आहे लागलेली. आज आपण पूर्ण आता वराडी मंदिर जेवण शेवटचा इव्हेंट चाललेला आहे. आणि घरात जी VIP पंगत आहे नवरा नवरीची ते तुम्ही बघताय. या तुम्हाला VIP पंगत कशी बसले जेवण कर शूटिंग सगळं शूटिंग रेशूचे कसं आवडलं? हाय मॅडम कसं तुम्ही
सर. तर 2 मिनटं हे मुलीच्या नाव वगैरे वेगळं सर मॅडम अप्रतिम. प्रत्येक जण आपले जे गेस्ट आले ते प्रत्येकाने चांगले वेळ दिले. सगळे म्हणजे जेवण खूप छान होतं. अप्रतिम जेवण. खरंच खूप छान होतं. आणि आम्ही recommend हे आपले शिंदे साहेब आहेत. तर सरांना कसं आवडलं तुम्हाला? आमचे 2 दिवस आम्ही तुम्हाला सर्व्हिस आणि फूड सप्लाय केलं. तर सांगा सर जेवण कसं अतिशय उत्कृष्ट आहे. आणि माझ्याकडून त्यांना हे तिसरं लग्न आहे. सरांना पुढे आम्ही सगळी लग्न त्यांना ओके धन्यवाद सर. ही प्रयत्न चांगला आहे. ठीक आहे थँक्यू सर. आपण म्हणाले की आज आपला शेवटचा जो फूड सर्व्हिसचा भाग सर्व्हिस तर आज जे बघताय बांधले गेलेले भाग्य आयुष्यासाठी बोला सर. जेवण खूप छान होतं. सगळे डिशेस खूप भारी होत्या आणि मी रिअली रेकमेंड करेन. सो तुम्हाला जर काही लागलं असेल तर तुम्ही तुला ॲड्रेसला रेकमेंड करतो. जेवण छान होतं, टेस्ट खूप छान होती. स्पेशली मला व्हेज बिर्याणी तर फार आवडली. डेफिनेटली. मी प्रेमराज शेळके. तसा आज नमस्कार, मी प्रेमराज शेळके. मी गुरुकृपा केटर्समध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण 19 तारीख देविका बँकेट हॉलमध्ये, जसं मी तुम्हाला काल म्हटलेलं की गुरुकृपा केटर्सची 2 दिवस ऑर्डर आहे देविका बँकेट हॉलमध्ये. तर 18 तारखेला संगीत आणि 19 तारखेला लग्नाचा असा आपल्याला 2 दिवस जेवणाची ऑर्डर होती. तर गुरुकृपा केटर्स आणि केटरिंगमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं एवढ्या बल्कमध्ये ते आज बघितलं आपण. त्याच्याबरोबरच की काय काय फूड, काय काय मेनू असते, कशी प्रोसिजर असते ती बघितली. आणि त्यातून गुरुकृपा केटर्स कशी सर्व्हिस देतात, कशी फूड क्वालिटी, स्वच्छता या सर्व गोष्टी चांगल्या देऊन कस्टमरला कसं आपण खुश करतो ते तुम्ही बघितलेच. काही काही कस्टमरचे आपण रिव्ह्यूही घेतले. तर हे सर्व रिव्ह्यू वगैरे मिळून आज आम्ही खूप समाधानी आहोत. आणि आज आमची ऑर्डरची 2 दिवसाचा प्रोग्राम होता 18-19 तारखेचा. तो पूर्ण ऑर्डर आमची पूर्ण संपन्न झालेली आहे आणि ऑर्डर सगळी चांगली झालेली आहे. पूर्ण सगळं आमच्या सर्व स्टाफनी आणि जे आमचे कुक आहेत ह्यांनी सगळ्यांनी जे कष्ट घेतले आणि कष्ट करून ऑर्डर चांगली होण्यासाठी आणि लोकांना चांगलं स्वाद मन तृप्त करणारं जेवण देण्यासाठी सगळ्यांनी कष्ट घेतले. आणि त्या टास्कसाठी आम्ही सगळेजण तयार होतो. सगळ्यांनी चांगले कष्ट घेऊन तो टास्क पूर्ण केला आणि सगळे पाहुणे, सगळे मंडळी, वराडी मंडळी खुश आहेत आणि आम्ही त्यांना स्वाद मन तृप्त करणारं असं जेवण दिलं. आणि आमची टॅगलाईन तर तुम्हाला माहितीच आहे, स्वाद मन तृप्त करणारा सेवा मन जिंकणारी. तर आपण गुरुकृपा केटरर्स जर उद्या भविष्यात तुम्हाला कोणतेही 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत जेवणाची ऑर्डर हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि आमची जर स्पेशालिटी म्हटलं तर आम्ही लग्न समारंभाची स्पेशालिटी आहे आमची. सातारमधले सर्व हॉल, सातारा बाजूचे आउटडोअरचे हॉल, अशा आम्ही सर्व हॉलला आम्ही सर्व्हिसेस देतो. तर तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता. स्वाद मन तृप्त करणारा सेवा मन जिंकणारी गुरुकृपा केटरर्स शेळके. धन्यवाद.